अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय बघा तुमचा। पोरीच्या सुखी संसारापेक्षा आईला दुसरं काय हवं असतंय? खरं सावे, समजा बघायला तुझे पप्पा असते ना, त्यांना लय आनंद झाला असता बघ। नाही नाही सावी, नाही नाही सावी, तुला नाही जिंकू देणार मी। तुझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंद माझ्या या हाताने चुरगळून टाकेन मी। कारण त्याच्यावर फक्त माझा हक्क आहे, फक्त माझा, फक्त माझा। एक मिनिट। सावी, आजपर्यंत लई चुका केल्यात मी, लई चुकीचं वागलोय तुझ्यासोबत, तुझ्या घरच्यांसोबत। माझ्यामुळं तुला आणि तुझ्या घरच्यांना फक्त त्रास सहन करायला लागला। लई दुःख सोसायला लागलं। तू कायम माझ्यावर विश्वास दाखवत आलीस आणि मी कित्येक वेळा तुझा विश्वासघातच केला। खरं सांगू सावी, या आधी जो धैर्य होता तो तुझ्या प्रेमाच्या लायकच नव्हता। पण काय माहिती देवाच्या मनात काय, मला अजून एक संधी मिळाली आणि मी ती संधी अशी गमावणार नाहीये। सावी, माझं ठरलंय, आता पुढचं सगळं आयुष्य मला तुझ्या सोबत तुझ्या प्रेमात घालवायचंय। मी हे नाही म्हणणार की मी तुझ्यासाठी हे करीन ते करीन, मी तुझ्यासाठी माझा जीव देईन। जीव द्यायचा तर प्रश्नच येत नाही, कारण मला माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय। हाँ मैडम। नाना काय झालं? त्या पेशंटची माहिती मिळाली की नाही? अहो मॅडम, ते
ॲम्ब्युलन्सवाल्याने दिलेल्या पत्त्यावर मी जाऊन आलो, पण मला माहिती काहीच मिळालं नाही. अहो मी खूप प्रयत्न केले, पण मला त्या घरात घुसता आलं नाही मॅडम. काय चाललंय हो तुमचं? सारखं आपलं नाही नाही नाही. मला नाही ऐकायची सवय नाहीये. जे काही असेल ते लवकरात लवकर मला समजलं पाहिजे. हो मॅडम. बोल की सर, तुझ्या सोबत जगण्याची मला अजून एक संधी देशील? चावी. माणसाला नाही रंग बदलणारा सरडा म्हणतात हे आजपर्यंत ऐकलं होतं. पण सरड्याला सुद्धा लाजवल असं माणसं रंग बदलतात हे आज मी पहिल्यांदाच बघितलंय. काय दामिनी मॅडम, काय चाललंय काय म्हणायचं तुमचं? लायकीत राहायचं. आणि माझं काय चाललंय हे विचारणारी तू कोण ग? मी कोण? हो काय दामिनी मॅडम, तुम्ही एवढ्यात माणसं विसरलंच आपण होय. कसं आहे दामिनी मॅडम, कालपर्यंत जी सावी तुम्हाला डोळ्यासमोर नको होती, आज तिला तुम्ही सून म्हणून मान्य केलं सा? नाही म्हणजे हे सगळं खरंच आहे का नवीन काय सुमडीत कोंबडी? हा, आणि आता फोनवर पण त्यांच्याबद्दलच बोलत होता ना? माझा फोन ऐकायची हिंमत नाही करायची परत. आणि हो, मी माझ्या मुलाच्या आनंदासाठी हे नातं स्वीकारले आणि त्यांना एक सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून कॉल केला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपली पायरी ओळखायची, उगाच वर नाही चढायचं, नाहीतर फुकटची मर्शी. नको ते अर्थ लावत बसले. दीपाला गुंडाळणारा अजून जन्माला यायचा आहे दामिनी मॅडम. तुमचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चाललंय. आता हे पोराच्या सुखासाठी चाललंय का स्वतःच्या स्वार्थासाठी चाललंय? सगळं कळेल, लवकरच कळेल. ही दीपा सगळं हुडकून काढणार. दादा, यांना कुठे पाहिलंय का तुम्ही? दादा, यांना कुठे पाहिलंय तुम्ही? यांना कुठे पाहिलंय का तुम्ही? नाही मॅडम, बघितलेलं कुठं. एकदा नीट बघून सांगा ना प्लीज. नाही बघायला नाही मला मॅडम. त्याला इतका शॉक दिला, इतकं टॉर्चर केलं, तरी काय हा सावीचा बाप उठला नाही. पण मी गेल्यावर मात्र बरा जागा झाला. आईच्याच मूर्खपणामुळे पळून गेला. पण नाही, मी याला असं जाऊ देऊ नाही शकत. नाही, जाऊन कुठे गेला असेल हा? स्वतःच्याच घरी, सावीच्या माहेरीच गेला असेल हा.
सुखानं संसार करा पोरांनो. आयुष्य एकच असते. वा मस्त आनंदात जगा. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ द्या. सुखी राहा. तुमच्या युक्तीला भाऊंचा बिनविरोध पाठिंबा आहे. विषय संपला. टाळ्या. धैर्य. तुम्ही केलेल्या सगळ्या चुका विसरून तुम्हाला माझ्यासोबत हा जन्म जगायचा. आणि तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला एक चान्स द्यावा, आणि बाकीच्यांचं पण तेच म्हणणं आहे. बरोबर. खरं मला पण तुम्हाला एक चान्स द्यायचा होता. पण तुम्हाला तर एकच जन्म जगायचा आहे ना माझ्यासोबत. मला तर पुढचे 7 जन्म तुम्हीच पाहिजे. सावी, हा धैर्य एवढ्याच जन्मासाठी नाही, पुढच्या 7 जन्मांसाठी फक्त तुझं आहे. असं असेल तर मग माझा होकार. पराग, हे काय हार आहेत? अगं हो, पण कशासाठी? आता कशाला म्हणजे लग्न धाराचं काय करतात? घालतात.
सावी, आपण लग्नात एकमेकांना हार तर घातले होते, पण ते बघायला तिथं भाऊ आणि आई नव्हते. त्यामुळं आज त्यांच्या समोर आपण एकमेकांना हार घालून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करूया. सुखानं संसार करा, सुखी राहा. सुखी राहा. थांबा. धैर्य, सावी, आज मला किती आनंद होतोय हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. माझ्या मुलाला त्याचं प्रेम मिळालंय.
यासारखं समाधान अजून कशात असणार आहे? मुलाच्या सुखापुढे आईला अजून काय हवं असतं सांग? आणि सावी, तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली. खरंच माझा धैर्य खूप नशीबवान आहे. तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करताय आता. तुमच्या संसारात फक्त सुख आणि सुखच येऊ दे. आणि सावी, नाही म्हणजे सुनबाई, आता मॅडम नाही म्हणायचं मला, आई म्हणायचं. मुजुमदारांच्या परिवारामध्ये पुन्हा एकदा तुझं स्वागत करते. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असणार आहे. एवढ्या सहजासहजी आम्हाला स्वीकारतायत हे न पटण्यासारखंच आहे. तुला तात्पुरती स्वीकारले विसावी, पण एक दिवस असा येईल ना, तो दिवस तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल.